अकोला 24 न्यूज, एक कदम भ्रष्टाचार के खिलाफ। वीर लहूजी साल्वे के वारिसों को भी योद्धा बनकर समाज की रक्षा करनी चाहिए। निर्दलीय उम्मीदवार हरीश भाई अलीमचंदानी ने दी अपनी प्रतिक्रिया। अकोला वीर लहूजी साल्वे उस्ताद ने देश की आज़ादी के लिए तेज और क्रांतिकारक बनाने और युवाओं को तलवारबाजी, घुड़सवारी, बंदूक चलाना और निशानेबाजी जैसी सभी मार्शल आर्ट में प्रशिक्षित करने के लिए अथक प्रयास किए। ऐसे पराक्रमी योद्धा की जयंती के अवसर पर इस वीर योद्धा के कार्य को नमन करते हुए वीर लहूजी साल्वे के विचारों के वारिसदारों को भी योद्धा बनकर समाज की रक्षा करनी चाहिए। ऐसा विधान आज वीर लहूजी साल्वे की जयंती के उपलक्ष्य में अकोला पश्चिम विधानसभा निर्वाचन क्षेत्र के वंचित बहुजन अघाड़ी के पुरस्कृत तथा निर्दलीय उम्मीदवार हरीश भाई अलीमचंदानी ने अपनी बात रखते हुए आह्वान किया है। निर्दलीय उम्मीदवार हरीश अलीमचंदानी इन्होंने सबसे पहले उनके पुतले को और उनके कार्य को नमन किया। अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्र में वंचित बहुजन अघाड़ी द्वारा समर्थित निर्दलीय उम्मीदवार हरीश भाई अलीमचंदानी ने रेलवे स्टेशन चौक में अन्ना भाऊ साठे की प्रतिमा के पास आयोजित कार्यक्रम में अपील की कि उनके उत्तराधिकारी भी वीर लहूजी की तरह योद्धा बने और समाज की रक्षा करें। समाज के युवाओं को युद्ध की कला सिखाने के लिए 1822 में तालीम युद्ध कला कौशल्य प्रशिक्षण केंद्र प्रारंभ किया गया। इस प्रशिक्षण केंद्र में मुख्य रूप से बाल गंगाधर तिलक, वासुदेव बलवंत फड़के, महात्मा ज्योतिबा फुले, गोपाल गणेश आगरकर, चापेकर बंधु, क्रांति भाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारी, राव बहादुर, सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठल, बालवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे के सहयोगी वाल्वेकर और परांजपे भी लहूजी साल्वे के अखाड़े में सीखे हैं। इसलिए स्वतंत्र उम्मीदवार हरीश भाई अलीमचंदानी ने राय व्यक्त की कि उनकी वैचारिक विरासत को आगे बढ़ाने वालों को योद्धा बनना चाहिए और समाज की रक्षा करनी चाहिए। स्वच्छ छवि के निर्दलीय उम्मीदवार हरीश भाई अलीमचंदानी जैसे ही अकोला रेलवे स्टेशन पर अन्ना भाई साठे की प्रतिमा के पास पहुंचे, पटाखों की आतिशबाजी की गई। इस अवसर पर मातंग समाज के कार्यकर्ताओं सहित बड़ी संख्या में मतदाता उपस्थित थे। हरीश भाई कधी त्याच्या जीवनात बी असा भेदभाव नाही केला किंवा कोण आहे, आम्ही लहानपणापासून ओळखतो। माझ्या वार्डाचे ते नगरसेवक आहेत। अकोला सर्वात चांगला आणि खूबसूरत वार्ड त्याचाच आहे आणि त्याची काम करण्याची स्टाईल खूप वेगळी आहे आणि ते कधीच भेदभाव करत नाहीत। ते सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन राहतात। मी ज्या वार्डात राहतो त्या जात म्हणजे मला नाही असं वाटत की देशातली कोणती जात आहे ते वार्डात नाही आहे। सर्व जाती धर्माचे लोक आहेत आणि विश्वरानं त्याच्यावर राजराजेश्वर महाराज जे अकोल्याचे जे दैवत आहेत त्यांचा बी त्याच्यावर आशीर्वाद आहे। मला फक्त एवढं सांगायचं आहे की बाळासाहेब आंबेडकरांचे जो उमेदवार निवडून दिला होता त्या उमेदवारांना आपल्या पाठीत खंजर खुपसलेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे बाळासाहेब आंबेडकरांना मुस्लिम समाजाचे महाराष्ट्रात 13-14 कॅन्डिडेट उभे केले होते। त्या कॅन्डिडेट पैकी अकोल्यात जे काही काँग्रेसने जो काही खेळ केला त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांचं मन दुखलं आणि त्याच्या 2-4 दिवस पहिले साहेबांना तुम्हाला सर्वांना माहित आहे की हार्टचा एक झटका आला होता। त्यांना ते रक्तात त्यांचे ते रक्ताचे गाठा झाल्या होत्या। एका इकडे या माणसानं अकोला आपल्या सर्वांचं मन दुखवलं, झटका दिला किंवा एकदम अशी उमेदवारी सोडून दिली। आता टायमावर करायचं काय, तिकडे बाळासाहेब आंबेडकरांचं आता मी वंचितचा उपाध्यक्ष म्हणून जिल्हाभर काम करतो, सर्व लोकांसंग राहतो। सारी परिस्थिती मला माहित होती की पक्षात काय गोष्टी चालत होते, सर्वजण म्हणजे काय करावं सुचत नव्हतं। आता लोकशाही आहे, लोकशाहीत आपल्याला भांडण झगडा किरकिर करता नाही येत, जे बी काय कायद्या पद्धतीनेच करता येते। एकाकडे बाळासाहेब आंबेडकर तब्येत खराब, दुसरीकडे हा जे मोठा झटका, तो परिस्थिती खूप खंबीर होती आणि हरीश भाईने अशा टायमात आपल्या जवळ आले आणि साहेबांना फोन केला व मला उमेदवारी दे साहेब, जे तुमच्या कॅन्डिडेटने केलं तुमचं जे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्याने जो झटका दिला हरीश भाईने त्याच्या खांद्यावरती जबाबदारी होती की ते जबाबदारी माझ्या खांद्यावरती द्या साहेब, तुमचं जे अधुरं स्वप्न आहे ते मी पुढे करून दाखवणार तुम्हाला। आपल्या सर्वांना मी मनाभावापासून तुम्हाला सर्वांना हात जोडतो, तुमच्या पाया बी लागतो की ज्या लोकांनी आपल्या सगळं आपला विश्वासघात केला त्या लोकांना आपल्याला धडा शिकवायचा आहे। काही करून कशी परिस्थिती असू द्या पण घरात नका थांबू। अगर आपलं एक दिवस घरात थांबलं तर आपल्याला खूप मोठा धप्पा लागून जाणार की त्या लोकांनी जे काही आपलं काम दाखवलं किंवा मला। इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब करें, बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए।